तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. तुमच्यासाठी घेऊन आलेले एकदम भन्नाट अशी झटपट होणारी रेसिपी, जी नॉनव्हेजलाही मागं पडेल अशी व्हेज रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे सोयाबीन घेतलेलं आहे. सोयाबीनमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि सोयाबीन सॉफ्ट होईपर्यंत इथे आपण आता त्याला भिजून घेणार आहोत. जास्त घाई असेल तर गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजू घातलं तरी पण चालेल. तर आता सोयाबीन भिजते तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व असं एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. गॅस पेटवायचा. तेल आपलं छान असं गरम होऊन द्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची. आपला कांदा छान असा सॉफ्ट आणि गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून खाताना तो आपल्याला असा करकर लागणार नाही. तर बघा, मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत कांदा मी ते फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण मस्त असा सॉफ्ट पडेपर्यंत आपण आता इथे त्याला परतून घेणार आहोत. आता इथे पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट आणि MD मसाले यांचा चिकन मसाला मी टाकून घेतला आहे. पावडर मसाले टाकताना गॅस थोडासा कमी करायचा आहे. मसाले टाकून झाले की छान असं पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला पण छान असा परतून घ्यायचा. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून. आणि आता तोपर्यंत आपलं सोयाबीन पण इथे छान असं भिजलं गेलेलं आहे. सोयाबीनचं सर्व पाणी काढून घ्यायचं त्याला व्यवस्थित. त्यानंतर सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं सर्व एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून सर्व सोयाबीनला आपला मसाला छान असा कोट होईल. त्यानंतर एकदम थोडंसं असं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून जो मसाला आपण टाकला आहे तो सोयाबीनमध्ये पण छान असा अब्झॉर्ब होईल आणि खाताना त्याची टेस्ट अजूनच भन्नाट लागेल. तर ही रेसिपी माझ्या आहोंची आहे बरं का. त्या दिवशी त्यांनी असं सोयाबीन बनवलं होतं आणि खरंच इतकी भन्नाट त्याची चव झाली होती ना, मला तर खरंच खूपच आवडलं. त्यामुळं त्यांना विचारून मग मी ही रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर रेडी झाली आपली सोयाबीनची रेसिपी. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक